मागण्या होत्या? नाही, खरं तर आमची प्रमुख मागणी अशी होती की अप्पर जिल्हाधिकारी सी संजय शिंदे हे कोल्हापुरात साधारण 8 ते 10 वर्ष कार्यरत आहेत. म्हणजे इथं ते होते, डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर होते इथं, त्यानंतर RDC झाले, नंतर अप्पर जिल्हाधिकारी झाले, मग थोडे हा भाग सोडून परत कोकणात गेले, परत इथं आले, परवा गेले, परत इथं आले. म्हणजे हे शासनाचे अधिकारी आहेत का कुठल्या आपल्या लोकप्रतिनिधींचे ते आपले म्हणतो ना मीडिएटर आहेत? काही लोक लँड माफिया जे आपले आहेत आपल्या कोल्हापुरात काम करणारे त्यांचं काम करतायत का का दलालांचं काम करतायत? खरोखर हे शासनाचे अधिकारी आहेत का? 10 वर्षे इथं कार्यरत असताना प्रत्येक गोष्ट त्यांची वादग्रस्त घडलेली आहे. आता त्यांना कोल्हापूरच का आवडतं? महाराष्ट्रात अन्य कोण अधिकारी नाही आहेत इथं काम करणारे? ह्याचा अर्थ ह्यांच्या माध्यमातून काहीतरी घोटाळा होते म्हणून तडकाफडकी बदली झाली. त्या शिंगणेंची झाली, शिंदेची झाली आणि त्यांच्या सगळ्या टीमची झाली. का बदली झाली? ह्याची कारणं अनेक आहेत. पुनर्वसनाच्या ज्या जागा आहेत, ज्या बाकी जो जागा वाटप आहे ह्यांच्या कारकिर्दीमध्ये सगळ्या जागा वाटप पुनर्वसन असून दे किंवा ह्यांच्या कारकिर्दीमध्ये जागा वाटप असून सगळ्या जागा वाटपाची कारणं शोधली पाहिजेत. त्याची पुनर्तपासणी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून झाली पाहिजे. मोठ्या प्रमाणात महसूल बुडलेला आहे. गांधीनगर प्रकरण 175 उजगावमध्ये जे 84 साली पुनर्वसन होतं, कुणाचं पुनर्वसन? दूधगंगा प्रकल्पाने पुनर्वसन म्हणून हा सही शिक्का मारलेला परत आहे. मग बरोबर 33 वर्षांत तिथं प्लॉटिंग कसं पडलं? तिथं वेगवेगळ्या लोकांची नावं कशी लागली? हे कोण करतंय? काही ठिकाणी तर सरपंच, काही ठिकाणी ग्रामसेवक यांनी लेआउट मंजूर केले आहेत, तहसीलदारांनी मंजूर केलेले आहेत. मग ADDP कशाला पाहिजे आपल्याला? मग आपला प्राधिकरण कशाला पाहिजे आपल्याला? एकंदरीत मोठ्या प्रमाणात महसूल बुडवायचा शासनाचा आणि तो महसूल खिशात घालायचा अशा पद्धतीने इथं कारभार चाललेला आहे. तो कुठं तर थांबला पाहिजे. मग पुनर्वसनाच्या लोकांनी ज्यांनी आपल्यासाठी पाण्यासाठी डॅमसाठी आपले घरं दिली, दारं दिली, त्यांनी आयुष्यभर जिल्हाधिकारी दारात बसायचं? त्यांनी आयुष्यभर त्या फॉरेस्टच्या दारात बसायचं? त्यांच्यावर अन्याय करून काही मातबर, काही आमदार, खासदार, मंत्री यांची सुद्धा स्टॅम्प आहेत त्यात पुनर्वसनाच्या जागा हडप करण्यात. हे अत्यंत वाईट आहे. हे कुठं तर थांबलं पाहिजे. आणि ह्या जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकाऱ्यांची कसून चौकशी करा. यांना कारभार देऊ नका. त्याच्या फाईल ज्या पेंडिंग आहेत त्या फाईल कुठल्या आहेत, त्यांनी आता त्याच्या कार्य कुठल्या मंजूर केल्या, ह्या सगळ्या तपासणी करता अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आम्ही महसूल मंत्र्यांना विनंती करतोय, महसूल मंत्री साहेब, हे कुणाचं काम करतायत? हे शासनाचं काम करतायत का इथल्या दलांचं काम करतायत का इथल्या व्हाईट कॉलर माफियाचं काम करतायत, लँड माफियाचं का कुणा लोकप्रतिनिधीचं काम करतायत? हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तरच कोल्हापूर आम्हाला न्याय मिळेल. आता असे अधिकारी 10-10 वर्ष इथं राहून आमच्या कोल्हापूरचं नुकसान करतील अशी माहिती त्यांना विनंती आहे. यामध्ये कोणती अदृश्य शक्ती कार्यरत आहे असं तुम्हाला वाटते का? 100% अदृश्य शक्ती कार्यरत आहे. ज्यांनी पैसे गुंतवले असतील, मी प्रश्न म्हणजे मला शंका आहे त्या, माणूस जातो येतो तडकाफडकी बदलेले माणूस येतोच कसा इथं परत? कसा येतो इथं? आणि कोण आणतं यांना इथं 15 दिवसांनी 20 दिवसासाठी? मग आमची काय प्रलंबित काम आहेत त्या मंजूर करण्यासाठी आणलेत का? हा विषय. मी तर माहिती अधिकारी, आमचे काय प्रशासक दिलीप देसाई आहेत, काही गणिंगलेच्या लोक आहेत, ह्या लोकांनी आता ज्या फाईल यांच्या कारकिर्दीत मंजूर झाल्यात ते शोधणं गरजेचं आहे आपल्याला. नाही तर भविष्यामध्ये 5-25 वर्षानं कोल्हापुरात विकासासाठी जागा सुद्धा 1 इंच जागा शिल्लक नाही. हॉकी स्टेडियम इथं जावं विषय पडलं. इथं ती पुनर्वसन जागाचं काय झालंय? मोती तलाव आमचा किर्लीतला किती 24 एकर होता आमचा, 4 एकरवाला आता, बाकी कुठे गेला? अहो त्या तलावातनं, शाहूकालीन तलावातनं अन्य लोकांना पाणी मिळतं. तिथे खरोखर त्या तलावातनं अनेक लोकांना इथं सुविधा मिळतात. त्या तलावात आता भुईमुग लावलाय, त्या तलावात आता काय आणि सोयाबीन लावलंय. म्हणजे पीक पाणी लावायचं हळूहळू करून ते लुटायचं काम चाललेलं आहे. आणि त्या पद्धतीने हे सगळ्या जागा वाचवण्याचं काम सन्मान जिल्हाधिकारी करावं, अन्यथा आम्हाला न्यायालयाशिवाय पर्याय नाही. आगामी काळामध्ये काय भूमिका असणार आहेत आपल्या? आगामी काळामध्ये जर संजय शिंदे साहेबांची जर चौकशी झाली नाही, त्यांच्या कारकीर्द चौकशी नाही झाली, तर आम्हाला न्यायालयीन लढा असल्याशिवाय, आम्हाला दिल्याशिवाय आम्हाला गप्प बसून चालणार नाही. महसूल मंत्र्यांनी फार गांभीर्याने विषय घेणं गरजेचं आहे.